दरम्यान दावोसमध्ये कोट्यवधींचे करार झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र दावोस दौऱ्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे। दावोसला जाऊन लोणची पापड विकणाऱ्या कंपन्यांसोबत कसले करार करताय असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय। तसंच सत्ताधारी दावोसला जाऊन नेमकं काय करतात हे लवकरच सांगणार असल्याचं चॅलेंज सुद्धा खासदार संजय राऊत यांनी सरकारला दिलंय। एक MOU महाराष्ट्र सरकारने केलेला आहे। 3,05,000 कोटी रुपयाचा MOU आहे, विच इज वन ऑफ द बिगेस्ट। या MOU च्या माध्यमातून रिलायन्स इंडस्ट्रीज ही जे वेगवेगळे क्षेत्र आहेत, पेट्रोकेमिकल्स, पॉलिएस्टर, रिन्युएबल एनर्जी, बायो एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन केमिकल, इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट, रिटेल, डेटा सेंटर आणि टेलिकम्युनिकेशन, हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून चाललेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जास्तीत जास्त ही इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिस सेक्टरमध्ये जात असल्यामुळे त्यातनं मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार आहे। जवळपास 3 लाख लोकांना जॉब्स मिळू शकतील अशा प्रकारची ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आहे। हे लोणची, चटण्या, पापड, उदबत्त्या, फुलभाजे यांच्याशी करार करता जे इकडले आहेत त्यांच्याशी करार करायला इथे समर्थ आहेत लोक। तिथे कोट बीड घालून आणि शर्टाला फुल लावून जिंदाल, अंबानी, कल्याणी यांच्याशी कसले करार करता? अहो, महाराष्ट्रातले लोक आहेत ते सगळे। काय कोणाला फसवताय तुम्ही? हे करार महाराष्ट्रात व्हायचे असतात, आपल्या वर्षा बंगल्यावर होऊ शकतात, नाशिकला होऊ शकतात, संभाजीनगरला होऊ शकतात। त्यासाठी दावोसला जाऊन तुम्ही कशाला काय करताय? काय ते काय करताय ते मी लवकरच सांगेन तिथे जाऊन।